माधुरी दीक्षितने मला भविष्य विचारण्यापेक्षा त्याच्यात एक प्रश्न असा आला होता, तिला मंगळ आहे. म्हटलं माधुरीजींची मंगळागौर 1.5 महिन्यांनी साजरी होणार आहे, पण 1.5 महिन्यात ते रामप्रभून तिला घेऊन गेले. लताबाई, तुम्हाला शनीची 7.5 आहे, 7.5 वर्ष आहे. तुम्ही शनी महात्म्य वाचा, तुम्ही शनिवारच्या देवळात जाता जा, पण मी ते करणार नाही. माझा कर्मकांडावर विश्वास नाही, मी देव मानते. कधी कधी नकळत माणसं भविष्य सांगून जातात. परवा दिवशीच कुठेतरी वाचलं, राजीव गांधी जेव्हा लहान होते तेव्हा इंदिरा गांधींबरोबर महात्मा गांधींना भेटायला गेले होते. तेव्हा छोट्याशा राजीवनी खेळता खेळता काही फुलं आणली आणि ती महात्मा गांधीजींच्या पायात खोवली. त्यावेळेला महात्मा गांधी म्हणाले, बेटा, अशी जिवंत माणसाच्या पायात फुलं खोवायची नसतात, मेलेल्या माणसाच्या खोवायची असतात. आणि दुसऱ्याच दिवशी महात्मा गांधीजींचा खून झाला. नकळत राजीव गांधी एक भविष्य सांगून गेले. पण आजचे आपले गेस्ट आहेत ना, त्यांनी राजीव गांधींचं सुद्धा भविष्य सांगितलं होतं. तर स्वागत करूया महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या हाती आहे असे शरद उपाध्ये आणि मराठी रंगभूमीची कुंडली ज्यांच्या हाती आहेत अशा लता नार्वेकरांचं. शरद उपाध्ये हे नाव राशी भविष्य शास्त्रामधलं एक फार मोठं नाव आज आहे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. लता नार्वेकर सादर करीत आहेत असं तुम्ही जाहिरातींमध्ये अनेक वेळा वाचलं असेल, परंतु लताबाईंचा ज्योतिषशास्त्रामध्ये देखील खूप गाढा अभ्यास आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. तो बाई, तुमची नाटकं कायम ही स्त्रियांचे विषय मांडणारी अशी नाटकं आलेली आहेत, परंतु त्यामधून फायदा मात्र कायम पुरुषांचा झालेला आहे असं नजरेत येतं. तर तुम्हाला हे खुपतं का कुठेतरी? मला अजिबात खुपत नाही. खरं तर तू मला धन्यवाद द्यायला हवे की पुरुषांचा फायदा होतोय. अर्थात तू काही काम केलं नाही, तू ऍक्टर नाही, पण ज्यांना फायदे झाले त्या सर्वांच्या वतीने प्रथम तुम्हाला धन्यवाद दे, मग मी उत्तर देते. नाही, मी धन्यवाद नक्की दिले, पण तुम्हाला खूपच नाही ना ही गोष्ट? अजिबात खूपत नाही, नाही तर अजून मी चालू ठेवले नसते ना. खरंय खरंय, मला खूपत नाही म्हणून तर मी जाहिराती करत राहिले. हा, जाहिरातींवर एक अजून एक गोष्ट मला लक्षात येते की पैसे देऊन स्वतःचा कॉलम छापणाऱ्यांपैकी तुम्ही. लता नार्वेकर, माझा तो जागर आहे आणि तो मी माझ्या पैशानी छापते. मी कुठेही पत्रावळ घेऊन जाते माझे छापा हे सांगण्याकरता, आणि त्याच्यामुळे मला ते आवडतं. लोक वाचतात, तुमच्यासारखे पुरुष मंडळी फोन करून विचारतात, आज जाहिरातीत काही नाही कसं. तेव्हा मला कळतं की लोक त्याची दखल घेत आहेत, आणि हाच माझा खरा आनंद आहे. मी पैशाकरता या इंडस्ट्रीत आलेले नाही अवधूत. मी जे 2 सिनेमे केले ते देखील सामाजिक विषय घेऊनच केले, नाही तर मला कॉमेडी करता आली असती. नुसते डोळे इकडे तिकडे फिरवणारे नट घेतले असते तर कदाचित गल्ला भरला असता. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ही जी नाटकं प्रोड्यूस केली किंवा त्याची जी निर्मिती केली त्यावेळेला तुम्ही त्या नाटकांची पण कुंडली वगैरे करता का? अजिबात करत नाही. का बरं? हा लोकांचा एक गोड गैरसमज आहे. फक्त एवढंच आहे, जसं लग्न अमावास्येला काही कोणी करायला जात नाही, तसंच अमावास्येला नाटकाचं ओपनिंग मी करत नाही किंवा कोणीच निर्माता करत नसेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की मी ग्रह बघते, पत्रिका बघते, माझी बघते, कारण शेवटी गल्ला तो माझ्या पर्समध्ये येणार. त्यामुळे मी माझे फक्त ग्रह बघते की मी खड्ड्यात तर जाणार नाही ना, फार तर खर्चट येईल, एवढे शुअर झाले की मी नाटक करते. नाही, पण तरी देखील तुम्ही कलावंतांच्या पत्रिका मागवून घेता ही गोष्ट? अजिबात मागत नाही. कोणाची अशी अफवा बरेच आहेत अवधूत, अफवा बरेच आहेत. त्या सगळ्याच अफवांकडे आपण लक्ष देणार का? कोणी नटांनी समोर येऊन सांगावं किंवा सही रे सही एवढं जोरात चाललं. मी केदारची कुंडली बघितली का भरतची बघितली का दुसऱ्या कोणाची बघितली? लोचा झाला रे, संजय नार्वेकरची नाही बघितली. 4 चौघी करताना वंदनाची बघितली नाही. प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचा मुहूर्तावर विश्वास नाही. मी मुहूर्त करत असताना ते दोघे बाहेर रवींद्रच्या राहिले, म्हणजे बघा की त्यांचा विश्वास नाही. पण 4 चौघी जोरात चाललं. घराघरात लता नार्वेकर पोचली. त्याला कारण आणखीन एक सांगते, आमच्या उपाध्ये साहेबांना समजेल की चंद्रकांत कुलकर्णीच्या राशीचा स्वामी मंगळ होता, लता नार्वेकरची मेषरास तो स्वामी मंगळ, आणि त्यामुळे मला त्याचा फायदा झाला असं मी
शोधून नंतर काढलं. बापरे. पण आधी कुंडली कोणाचीच बगितली नाही. जरूर जरूर. आता तुम्ही एकदम मंगळ, शनी आणि काय काय ते एकदम उपाध्यांच्या भाषेत म्हणायला मी लागलं तर बोलले. आपण नक्कीच त्यांच्याकडे जायला हवं आपल्याला. उपाध्ये साहेब, रस्त्यावर 10-10 रुपये घेऊन भविष्य सांगणाऱ्या माणसांना बघून तुम्हाला खूपते का? मला खूप तरुणाची मजा वाटते, कारण मी स्वतः एकदा त्या पोपटवाल्याकडे गेलो. तर मी जेव्हा या पोपटवाल्याकडे गेलो आणि जाऊन बसलो, तर पटापट तो पोपट काढायचा चिठ्ठ्या, आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या रिकाम्या असतात, त्याच्यावर काही लिहिलेलं नसतं. आणि तो पोपटवाला तुम्हाला सांगतो, बघा आपल्या चिठ्ठीत काही नाही, म्हणजे तुमचं आयुष्य अगदी बिनधोक जाणार आहे, काय काळजी करू नका, असं तो करायचा. आता एक खुपण्यापेक्षा तो अडाणी माणूस, त्याला काही मार्ग नाही पैसे मिळण्याचा, 4 पैसे मिळण्यासाठी तो इकडे आला. पण आश्चर्य असं वाटतं, बुद्धिमान लोक सुद्धा त्याच्या नादी लागतात. शुक्रवारी एका मुलाचं लग्न झालं, तो रविवारी हनीमूनला चालला होता. त्याचं भविष्य वाचलं त्यांनी, रात्र वैरेची आहे, तो गेलाच नाही. तो थोडा काय भानगड झाली तर नको. किती लोक ह्याच्या नादी लागतात. त्यामुळे मला खूप तर एवढंच की एज्युकेटेड लोकांनी त्याच्याकडे एक मनोरंजन म्हणून बघावं. आणि दुसरं खूप तर असं, संपादक जे स्वतःला खूप शास्त्रवादी वगैरे म्हणवतात, विज्ञानवादी, त्यांनी एवढा मोठा पेपरचा भाग असा खर्च करू नये, कारण त्याला अर्थच नाही काय. 4 ओळीचं भविष्य, 2 ओळी याला, 1 ओळ महिलेला, 1 ओळ बालकाला, काय भविष्य लिहिणार. आणि म्हणून हे खूप तर मला एवढ्यासाठी की तुम्ही पान तर फुकट घालवता, तेच पान एखाद्या शास्त्रज्ञाला दिलं, एखाद्या डॉक्टरला दिलं, एखाद्या विचारवंताला दिलं, तो मार्गदर्शन करू शकेल. आज मितीस ज्या दिवशी पेपरमधलं राष्ट्रीय भविष्य छापणं बंद होईल, मिसगाईड करणं लोकांना बंद होईल, वास्तूचे सगळे उद्योग बंद होतील. आणि तुम्ही मला सांगा, मोठ्या भावाने या खोलीत झोपायचं, धाकट्या भावाने त्या खोलीत झोपायचं, याला काय सेन्स काय? टॉयलेट नैऋत्यकडे, अग्न्याकडे ठेवले तर होत नाही माणसाला. काय काय नादी लावणं हा प्रकार आहे. तसं करू नका. परमेश्वराने सगळी शक्ती आपली नामाच्या ठिकाणी ठेवली आहे, त्या नामस्मरणाने तुमचं प्रारब्ध बदला. हा कार्यक्रमामध्ये मी भविष्यामध्ये देखील खोल जाणार नाहीये आणि नाट्य निर्मितीमध्ये देखील खोल जाणार. आमचं सगळं काय बेसिकली उथळ उथळ सगळा कारभार आहे, म्हणून इथे खुपते तिथे गुप्ते आहे. तर मला एक सांगा, तुम्ही माधुरी दीक्षितचं भविष्य सांगितलंय असं मी ऐकलंय, खरं आहे? माधुरी दीक्षितने मला भविष्य विचारण्यापेक्षा त्याच्यात एक प्रश्न असा आला होता, तिला मंगळ आहे आणि त्यामुळे लग्न होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मग तो कॉन्सेप्ट सगळा मी मंगळ म्हणजे काय तो समजून सांगून त्या कार्यक्रमात मी असं सांगितलं. विलासराव इकडे बसले होते, माधुरी ते इकडे बसल्या होत्या. म्हटलं माधुरीजींची मंगळागौर 1.5 महिन्यांनी साजरी होणार आहे आणि हे MLA पण नव्हते आणि हे मुख्यमंत्री होणार आहेत. ही 1.5 महिन्यात तशा घटना घडल्यावर आपला ज्या मटा सन्मानचा कार्यक्रम झाला, तर विलासरावांनी ही गोष्ट जाहीर सांगितली की मी MLA नसताना सुद्धा याने असं असं सांगितलं. माधुरीच्या डोक्यात हे विषय नव्हता, पण 1.5 महिन्यात ते रामप्रभू येऊन तिला घेऊन गेले. मग मला आता एक गोष्ट सांगा की सलमान खानचं लग्न होईल का? सलमान खानने जर त्याची कुंडली मला आणून दिली तर मला पहिलं असं आढळलं त्याची खूप लग्न ऑलरेडी झाली आहेत. परत खुपतेकडे मी येतो थोडंसं. मला असं वाटतं की म्हणजे आता ना, म्हणजे आय एम व्हेरी सॉरी टू से, आणि मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत, पण तुम्ही जे बोलता, उदाहरणार्थ म्हणजे देवाबद्दल बोलता, देवाची इतकी छान रोमॅन्टिक उदाहरणं देता, त्यानंतर रोमॅन्टिक उदाहरण देताना तुमचे चेहरा सुद्धा असा होतो की आपण ऐकत बसावं वाटतं, पाहत बसावं असं वाटतं. पण ह्या सगळ्याचा वापर तुम्ही जर का आपली पहाटेची चॅनल लावली तर सर्व बाबा देखील करत असतात आणि त्यांचं प्रोफेशन जरा चांगलं चाललंय तुमच्यापेक्षा असं तुम्ही देखील मान्य करा. तर मग तुम्हाला कधी असं थोडा टर्न करावं असं नाही वाटलं की कुर्ता रंगीत कलरचा घालापेक्षा भगवं घालावं, गळ्यात जरा रुद्राक्षाच्या माळा घालाव्यात आणि लोकांना सांगावं की माझ्याकडे आलात तर तुमचं भविष्य मी नुसतंच सांगेन नाही तर चांगलं पण करून देईल, असा तुम्हाला वापर करावा असं नाही वाटला का? इथे पहिली गोष्ट लक्षात ठेवावी, मी कोणी नाही आहे. करता करविता श्री दत्त, निमित्त मात्र वासुदेव. बाबा होऊन कशाला बसायला पाहिजे? संन्याशी म्हणजे याचा अर्थ काय माहिती का? सहानाशी, सहांचा की जे नाश त्याचं बोलीचे संन्यास. मला संन्यासी बसण्याचं कारण, ही मुलं आजही माझ्यावर प्रेम करतात आणि मी छोटापोटामध्ये कार्यक्रम करतोय चॅनलवर आणि त्यांना आवडतंय ते, तर मी त्यांना राशी सगळं गमती जमती सांगून ह्या विषयाकडे वळवतो. एवढ्यासाठी या विषयाची लिमिट्स पण तुम्हाला कळू देत, याच्या फार आहारी जाऊ नका. आणि तुम्हाला जे काय करायचं ना, देवदेव कशाला चॅनल पाहिजे, तुम्ही स्वतःच करा. ते कुठल्या बाबावर वगैरे अवलंबून राहायची गरज नाही.
माझ्या मते सगळ्यात मोठा जर देव कुठला असेल तर आपल्या घरातली आई आहे. आई इतकं प्रेम आपलं कोणावरही नसतं. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करत असलेल्या पुंडलिकाकडे बघत ते सावळं परब्रह्म 28 युग न विटता विटेवर उभं आहे. आता एवढे मोठे भविष्यातलं एवढं मोठं नाव आम्ही तुमच्या बाजूला आणून बसवले, तर तुम्हाला आतापर्यंत असं कधी वाटलं नाही ओळख असताना सुद्धा त्यांच्याशी की तुमची पत्रिका त्यांना दाखवावी म्हणून? माझ्या ग्रहांमध्ये उपाध्ये साहेब बदल करणार आहेत का? मला उपाय सांगतील की आता तुम्ही अमुक जप करा किंवा अमुक कडा वापरा. मला माहित नाही तुम्ही काय सांगता ते, पण एक जनरली माणसं सांगतात लताबाई तुम्हाला शनीची 7.5 आहे, 7.5 वर्ष आहे, तुम्ही शनी महात्म्य वाचा, तुम्ही शनिवारचं देवळात जाता जा, पण मी ते करणार नाही. माझा कर्मकांडावर विश्वास नाही, मी देव मानते आणि म्हणूनच मी त्यांच्याकडे गेले नाही. याचं कारण असं की ते जर मला कळलं तर मी घरी बसून नाही, मी काहीच करणार नाही. ते मला तसा सल्ला देणार नाही. माझ्यासारख्या बाईला माझा स्वभाव ओळखून, माझा धाडस ओळखून की ही बाई कोणाचंही ऐकणार नाही, ते करणार नाही याची मला खात्री आहे. पण मला असं वाटतं की आज मला ताप आला नाही तर मी डॉक्टरकडे का जायचं, तशी मला गरजही पडली नाही. जे चाललं ते प्रेक्षकांच्या कृपेने म्हणा, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे छान चाललं आणि जे चाललं ते मी स्वीकारलं. म्हणजे बरं असो वाईट असो स्वीकारत गेले, त्याच्यामुळे मला सहल राहिली नाही. पण खुपते तिथे गुप्ते सांगायला मात्र मी जरूर आले, गुप्त जरूर, पण त्याचा मी बाऊ करत नाही. मग मला एक विचारायचं की सही रे सहीची कुंडली कुठे चुकली? नाही, सही रे सहीची कुंडली चुकली नाही. सही रे सहीची कुंडली त्याही वेळी बघितली नाही. 15 ऑगस्टला जेव्हा मी सही रे सही ओपन केलं त्यावेळेला मी बुकिंग बघू नका म्हणून सांगितलं होतं अवधूत. कारण बुकिंग बघितलं तर माझा भाचा जो होता राजू त्याला त्रास होईल, कारण कोणालाच नावं नव्हती. आता कसं नावाला माणूस लागतो, चला अवधूत गुप्तेकडे संगीत द्या, अजय अतुलकडे संगीत द्या, म्हणजे पिक्चर हिट होईल. आताची ही पिढी आहे त्याच्याकरता. आता जुन्या लोकांकडे फारशी माणसं जात नाही, कारण ही जी बसलेली तरुण वर्ग आहे तो तुमच्या मागे. तसं त्यावेळेला भरतच्या बाबतीत नव्हतं, केदारच्या बाबतीत नव्हतं, इतर काम करणाऱ्या लोकांच्याही बाबतीत नव्हतं. मी इतके कमी नाईट येत होते, त्यांनी मला विचारलं मला 750 मिळतील का, कारण आत्ता ज्याच्याकडे काम करतो तिथे 1200 मध्ये काम करत होता आणि माझ्याकडे 750 मध्ये आला. म्हणजे तुम्ही बघा. पण त्याला माहीत होतं की माझी जाहिरात जी आहे ती आम जनतेला माहिती आहे की मी जाहिरातीने नाटक चालवते, मी जाहिरातीने कलाकाराला मोठा करते, नाव असो वा नसो तो जाहिरातीमुळे होतो आणि घराघरात पोचतो. त्यामुळे कुंडली बघण्याचा प्रश्न आला नाही. पण आता मात्र जे काही घडलं त्या वर्षभरात, त्या वेळात सुद्धा मी माझी कुंडली बघितली नाही. मी सरळ कोर्टात गेले, कारण मी नाटक आंदण म्हणून तर कोणाला देणार नाही. हे तर जी वस्तू माझी ते माझीच आहे. बरं, मला असं वाटलं जी माणसं माझ्याबरोबर 4 नाटकं करतात, जी माणसं माझ्याबरोबर वागतात, त्यांना काय हवंय काय नको आहे हे त्यांनी मला सांगितल्याशिवाय कसं कळणार. अहो, मूल रडल्याशिवाय सुद्धा त्या मुलाला आई दूध पाजत नाही, त्यासाठी मूल रडावं लागतं तेव्हा आई दूध पाजते. तर माझ्याकडे तुम्ही येत नाही, मला सांगत नाही आणि डायरेक्ट मी पेपरला वाचते मी असा काय गुन्हा केला होता हे खूप. मात्र वाद काय झाला होता, नक्की झालं होतं काय? मलाच माहित नाही की काय वाद झाला काय नाही. त्याचं नाटक आलं टाइमपास, ते चालत नव्हतं, कळलं का. फोन केले तर उचलत नव्हता. त्यावेळेला तारखा फक्त 3 देत होता, 3 तारखांमध्ये मी 5 प्रयोग करत होते. तेव्हा इतर कलाकार उपाशी राहतील याची चिंता नव्हती. नंतर मग असं झालं की पार्टनरशिप, पैसा आला. टाइमपासमध्ये जर मला एवढे मिळतात तर ते त्यांनी मागायला हवे ते, आणि तेवढंही करून तो थांबला नाही. मग पार्टनरशिप त्यांनी मागितली आणि ती दिली. हा एक वाईट ट्रेंड आमच्या इंडस्ट्रीत आलाय, तो यायला नको आहे. तो म्हणजे कोण तो? म्हणजे तो मग कोण तुम्हाला माहितीच असेल ना. सध्या सही जो चालवतो, मी चालवतो म्हणे, मी निर्माता म्हणणार नाही. डिस्ट्रीब्युटर कसे असतात तसा आहे, तो धंदा करतोय आणि मी प्रोफेशन सांभाळते माझं, मी व्यवसाय करते. तो कोण? इन्व्हर्टेड कॉमर. एकंदरीत म्हणजे सुधीर भाई. मी काही नाव घ्यायला घाबरत बरोबर आहे. आता जर आपण लाईट मूड कडे परत येऊया. चला मला सांगा ना जी, राहुल गांधीचं लग्न होणार का आणि कधी होणार? राहुल गांधींनी जर त्याची कॉम्प्युटराइज पत्रिका आमच्या दोघांकडे जर पाठवली तर आम्ही त्याचा निर्णय नक्की करू. पण आज एवढं मी सांगेन, मी जर मुलगी असतो तर त्याला गटवलं असतं. त्याला पाहिल्यानंतर
तुम्ही काय जे म्हणताना कुछ कुछ होत आहे, पुरुष असून मला होतं, या मुलींना केवढं होत असेल. आता माझ्याकडे काही अज्ञात लोकांच्या पत्रिका आहेत, बरं. तर त्या मी तुमच्याकडे देतो, त्याचं तुम्ही जस्ट चाळून बघा. तुमची सुरुवात या नाट्य क्षेत्रात तरी कशी झाली मग? ते माझी सुरुवात कशी झाली यापेक्षा मी ज्योतिषाकडे कसे वळले हे मी सांगते, कारण बाजूलाच आहेत महाज्योतिषी, त्यामुळे मी सांगते. लहानपणी अगदी वाईट परिस्थिती माझी होती, म्हणजे एक जेवणा खाण्याची मोताद होती. वडील मी 5वीत असताना गेले, मी शाईच्या पुड्या चिकटवत होते. 1000 पुड्या केल्या की 1 रुपया मिळायचा आणि आम्हाला अशा दिवसाला 3000 पुड्या करायच्या. मी, माझ्या 3 बहिणी, 1 भाऊ आणि आई. आणि त्यावेळेला वडील गेल्यामुळे विधवा बायका बाहेर पडत नसत घराच्या, खूप त्रास होता त्यांना. त्यामुळे सगळी जिम्मेदारी माझ्यावर आली, आपण जबाबदारी म्हणू, आणि हे काम मी करू लागले. आईची एक मैत्रीण होती, ती म्हणाली अहो लताची कुंडली तरी दाखवूया, कारण त्यांच्या मुलीला मी शिकवत होते. माझी कुंडली घेऊन आणि त्यांच्या मुलीची कुंडली घेऊन त्या एका ज्योतिषाकडे गेल्या. त्या ज्योतिषाचं नाव सांगायला मला वाईट नाही वाटणार, फाटक होतं. आणि गेलो, त्यांनी त्यांच्या मुलीची कुंडली बघितली, फारसं सांगितलं नाही. नंतर माझी कुंडली बघितली आणि ते खूप सांगायला लागले. त्या बाईने पॅकअप केलं, म्हणजे मग आणखीन काही सांगू नये म्हणून म्हणाल्या मला जरा घाई आहे, मला लवकर जायचं आहे, मिस्टर घरी यायचे आहेत लवकरच. आणि त्या निघाल्या. दुसऱ्या दिवशी मी त्या ज्योतिषाकडे गेले, माझी कुंडली घेऊन गेले. त्यांनी मला सांगितलं मी 51 रुपये घेतो, माझ्याकडे 1 रुपया नाही. मी त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी माझी रिक्वेस्ट मानली नाही आणि म्हणून मी ज्योतिषशास्त्र शिकले. मी तुम्हाला मी पुढारी नाही, मी साधा संगीतकार आहे, त्यामुळे मी तुम्हाला वचन देऊ शकतो की तुम्ही मला कधीतरी काम द्या, मी तुमच्याकडे पैसे मागणार नाही. नाही तर उद्या तुम्ही कंपोज करायला लागाल तर मी काय करायचं माझ्यासारख्या माणसाने. नाही, दुसरं सांगते होतो की मी ज्योतिष इतक्या मोठ्या लोकांची सांगितले, राजीव गांधी, इंदिरा गांधी पर्यंत, शरद पवारांपासून सगळ्या मिनिस्टरची, मला नाव सांगायलाही हरकत नाही, अगदी बाळासाहेब ठाकरेंपर्यंत. अरे वा. पण मी त्याच्यावर 1 रुपया देखील घेतला नाही. तुम्ही राजीव गांधींचं देखील भविष्य सांगितलं होतं, काय सांगितलं? राजीव गांधी त्यावेळेला ताश्कंदला होते. मला इथून प्रतापराव भोसलेंनी नेलं, सातारचे खासदार. मी गेले, त्यांच्या बंगल्यावर उतरले आणि त्याने सांगितलं तुम्ही प्राईम मिनिस्टर होणार नाही. ते म्हणाले मला सगळे ज्योतिष सांगतात मी प्राईम मिनिस्टर होणार, तुम्ही सांगताय प्राईम मिनिस्टर होणार नाही. मी अशी कुंडली खाली टाकली. मी म्हटलं तुम्ही अजिबात प्राईम मिनिस्टर होणार नाही, मुळीच नाही. त्यांना दुःख झालं आणि त्यांना असं वाटलं असेल ही बाई काहीतरी खोटं सांगते, हिला काही येत नाही वगैरे वगैरे. आणि राजीव गांधी गेले तेव्हा रात्री 1:30 वाजता जयंतराव टिळक सभापती त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले लताबाई तुमचं ज्योतिष खरं झालं, असं असं राजीव गांधींची हत्या झाली. शरदजींना आपण एका आता ह्या ट्रॅक पासून जरा वेगळीकडे नेऊया. शरदजी, मी स्वतः बघितलेलं आहे आणि मला म्हणजे ह्याची थोडीशी असं म्हणलं तरी हरकत नाही की तुमच्याबद्दल असूया वाटते, असं देखील मी जाहीरपणे सांगताना मला वाईट नाही वाटणार की तुमच्या फॅन फॉलोईंग मध्ये महिलांचा प्रचंड भरणा आहे. माझा पण पाठिंबा आहे. यासाठी म्हणजे पत्रिकेमध्ये एखादा पर्टिक्युलर ग्रह अमुक अमुक स्थानी वगैरे असायला लागतो का? लताताई, माझ्याकडे वरपासून खालपर्यंत बघा तुम्ही. महिलांचा भरणा भाव असं काय आहे काय ते काय त्याची गंमत सांगतो मी तुम्हाला. असं म्हणतात लोक, तुमचे फिमेल प्लॅनेट जर पॉवरफुल असले तर तुम्हाला फिमेल्सचे आणखी जास्त बॅकिंग मिळतं. मला वाटतं आदेश बांदेकरने तुम्हाला एकदा सांगितलं होतं माझा स्त्री ग्रह बलवान आहे म्हणून माझ्या उन्नतीला सगळ्या स्त्रिया जबाबदार ठरल्या असं ते बोलले होते. नाही पण ते बरोबर आहे, पण मला काय वाटतं की मला देखील ते जे फिमेल प्लॅनेट्स आहेत ना ते मजबूत करण्यामध्ये भयंकर इच्छा आहे, पण त्याच्यामध्ये माझं कुठेतरी चुकलं का. मला पण येतात, मला देखील फॅन फॉलोईंग आहेत, पण डायरेक्ट येऊन नमस्कार करून दादा म्हणतात. तर अशा वेळेला काय ग्रहामध्ये प्रॉब्लेम असतो हे पण एक जरा सांगा. एक मीन राशीचा मुलगा आहे, तो SNDT कॉलेजमध्ये काम करतो. सारखं त्याला ताई 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 म्हणायची सगळ्यांना सवय आहे. तर त्याचं लग्नच होत नाही, कारण तो सगळ्यांना भगिनीच म्हणतो तो. तर मी त्याला विचारलं काय लग्नाचं कुठपर्यंत आलंय, तर तो म्हणाला काय 4-5 पत्र पाठवली आहेत, काही भगिनींची उत्तर आली. तर ती एक त्याला सवय लागलेली आहे. तर मी बंदच जरा विषयांतर करतो. हे मीन राशीवर या ब्रेकच्या काळात कोणीतरी मला विचारलं तुम्ही ह्याच्याही फार फिरक्या घेता, काय वैशिष्ट्य काय मीन राशीची.
काही नाही, मिनेमध्ये पटकन विश्वास टाकणं, थोडासा पापभिरूपणा, गॉड फेअरिंग नेचर असतो. याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं ते का मीन राशीच्या माणसाला बरं का लता ते ज्योतिषाने काय सांगितलं, तुझ्या घरात ती काळी कुत्री रोज येते ना, ती तुझी आई आहे गेलेली, तिला रोज गरम गरम पोळ्या घालत जा. त्यांनी लगेच विश्वास ठेवला, बायकोला सांगितलं. ती बायको पण मीन राशीची. अगं बाई, ती काळी कुत्री येते ना, ती तुझी सासू आहे, तिला पोळ्या घालत जा. आणि एके दिवशी तो घरी आला 2-4 दिवसांनी, तर ती अशी डोक्यानं पदर घेऊन पोळ्याला आठवत होती. त्यांनी इकडे तिकडे बघितलं, कोण नाही, मग एवढं काय आहे. ते म्हणाले, सासूबाईंबरोबर मामांजी पण आलेत आज. आणि त्यांनी बघितलं तर त्या काळ्या कुत्रीबरोबर गट्ट्या कुत्रा बसला होता आणि दोघांनाही मस्त पोळ्या वाढत होती. माझ्या बाबतीचे घडलं त्याची मला पूर्ण कल्पनाही दिलेली नाही. मी पेपरमध्ये वाचलं. मी कोण भैया होते का युपीची? मी बिहारी होते? मी मराठीच होते ना. मग मराठी माणसाचा मराठी माणूस हे असं हिसकावून घेतो. वृषभ राशीचा मनुष्याला जेव्हा शिंक येते ना, तो रुमाल काढून अगदी हळुवारपणे असे इतका डिसेंट शिंकतो, सॉरी म्हणतो. इथून वाला शिंकला की स्प्रे मारल्यासारखंच काहीतरी वाटतं. आणि कन्यावाल्याचा घोळ एवढा असतो, अर्ध्या तासाने कन्यावाले कसला तरी आवाज करतात आणि आम्हालाच विचारतात, हे खोकलो का शिंकलो रे मी.